नमस्कार. कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण इथे रव्यापासून ब्रेड्स बनवणार आहोत. ब्रेड्स म्हणण्यापेक्षा मी इथे बन्सचा शेप दिलेला आहे, त्यामुळे आपण बन्स म्हणूयात. तर इथे मी मैद्याचा वापर न करता रव्यापासून बन्स बनवलेले आहेत. तर ही बन्स खूप सॉफ्ट बनतात, अगदी बेकरीच्या बन्ससारखे. आणि इथे मी मैदा न वापरल्यामुळे आपण याला एक हेल्दियर व्हर्जन असंही म्हणू शकतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. जाड आणि बारीक कुठलाही रवा चालेल. तर त्यामध्ये मी 2 चमचे एवढी साखर घालणार आहे. तर मी इथे साखर घातल्यानंतर हे ड्राय ईस्ट आहे, 1 चमचा आपल्याला ड्राय ईस्टसुद्धा घालायचं आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे मी साधारणतः 2 ते 3 चमचे दूध आहे. त्यानंतर इथे मी छोट्या चमच्याने 2 चमचे एवढं खायचं तेल घातलेलं आहे. आणि एवढं सगळं घातल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी आपल्याला डो मळायचा नाही आहे, तर हलक्या हलक्या हाताने चम्मचने आधी याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हाताने आपल्याला हळूहळू असं जस्ट मिक्स केल्यासारखं करायचं आहे. तर मी इथे हाताने हलका हलका प्रेशर देऊन डोला मिक्स केलं आणि झाकून साधारणतः आपल्याला इथे 10 मिनटं रेस्ट द्यायची आहे. तर 10 मिनटं झाल्यानंतर आता आपल्याला या डोला परत एकदा हलक्या हलक्या हाताने तसंच आधी केल्यासारखं मिक्स करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला डोला मळायचं नाही आहे. जसं आपण चपातीचा डो मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथे मळायचं नाही आहे, तर फक्त हलक्या हाताने डोला मसाज द्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, मी डोला मळत नाही आहे, तर फक्त बोटाच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने त्याला फक्त मिक्स करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला डोला बोटाच्या मदतीने मिक्स करायचं आहे. डोला आपल्याला मिक्स करून झालं की परत एकदा झाकून आता आपल्याला याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास रेस्ट द्यायची आहे. तर इथे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला डो आकाराने कमीत कमी दुप्पट झालेला आहे. ईस्ट वापरल्यामुळे यामध्ये गॅस तयार झाली होती. तर आता आपल्याला ही गॅस पंचनी काढून टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला परत तो डो न मळता हाताने हलका हलका मिक्स करून असे बन्सच्या शेपमध्ये करून घेतल्यानंतर त्याला डिशमध्ये ठेवायचं आहे. तर मी अशा पद्धतीने सर्व बन्स बनवून घेत आहे. जर आपण इथे पीठ मळलं किंवा रव्याचा डो मळला तर आपले बन्स बेक झाल्यानंतर सॉफ्ट बनणार नाही. त्यामुळे आपल्याला रव्याच्या डोला मळायचं नाही आहे. त्यानंतर मी इथे बन्सवरती थोडे थोडे तीळ घालून घेत आहे. तुमच्याकडे जर कलोंजी असेल तर तुम्ही कलोंजीसुद्धा टाकू शकता. तर इथे तीळ टाकून झालेले आहे. त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली होती. कढईच्या तळाशी मीठ घातलेलं होतं. त्यानंतर मी मध्ये एक डिश फिक्स करून घेतली होती. त्या डिशला मी तेलाने ग्रीस करून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला बन्स एक एक करून डिशवरती थोडं थोडं अंतर ठेवून त्याला सेट करून घ्यायचे आहे. बन्स ठेवताना त्यामध्ये थोडी थोडी गॅप ठेवा आणि अशा पद्धतीने मी माझी सर्व बन्स डिशवरती सेट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे कढईला कव्हर करून साधारणतः 30 ते 45 मिनटं आपले बन्स बेक करून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये तुम्ही चेक करत राहा. जर तुमचे बन्स यापेक्षाही साईजने छोटे असतील तर त्याला बेक व्हायला कमी वेळ लागेल. तर मला साधारणतः
30 मिनटं लागली होती. तर आता आपले 30 मिनटं झाल्यानंतर आपण बघणार आहोत की आपले बन्स बेक झाले की नाही. तर इथे आपले 30 मिनटाच्या नंतर बन्स बेक होऊन रेडी होते. मध्ये मी 2दा चेक केलं होतं. तर इथे आपली बन्स छान अशी बेक झालेली आहे. ओव्हनचा वापर न करता आपण कढईमध्ये सुद्धा बन्स बेक करू शकतो. तर अशा पद्धतीने खालून तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि आपली बन्स इथे एकदम परफेक्ट अशी बेक झालेली आहे. मध्ये मध्ये तुम्ही चेक करत राहा. तर मी इथे बन्सला दुसऱ्या साईडनेही गरम डिशवरती थोडं जस्ट 1-2 मिनटं पलटवून घेतले होते. त्यानंतर आपण इथे गॅस बंद करू आणि आपलं कढईचं झाकण झाकून 2 मिनटं तसेच त्याला गरम वाफेवरती राहू देऊ. त्यानंतर आपण सर्व बन्स आपली एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता छान एकदम सॉफ्ट अशी बन्स आपली बेक होऊन रेडी आहे आणि खूप छान कलरही आलेला आहे. जर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही यावरती बटर वॉश करू शकता. खूप सॉफ्ट झालेली आहे आणि मी टूथपिकच्या मदतीने चेक केलं होतं. आतून सुद्धा खूप छान अशी बेक झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी रव्यापासून बन्सही बनवू शकतो. तर इथे मी मैद्याचा वापर न करता खूप छान टेस्टी आणि सॉफ्ट अशी बन्स बनवून तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे बन्स कसे बेक झाले ते मला नक्की कळवा. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.